प्रयागराजला महाकुंभचा महाउत्सव, श्री पंचायती आखाड्याची भव्य मिरवणूक। तर स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब प्रयागराजमध्ये दाखल। वाल्मिक कराडवर देखील मुक्का लावा, हे आरोपी आपल्यालाही सोडणार नाही, तपासाची माहिती मिळत नाही, उद्या टॉवरवर चढून आंदोलन। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा सरकारला इशारा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा। उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली तर शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं। जनतेनं दोघांनाही घरी बसवल्याची केली टीका। राज्यातील जनतेनं 3 वेळा भाजपला 100 पेक्षा जास्त जागा दिल्या। 60 वर्षात 100 पेक्षा जास्त जागा मिळवणारा भाजप एकमेव पक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। 2026 सालापर्यंत नक्षलवाद संपलेला असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दावा। महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला चालना देणार, महाराष्ट्राला पाणीदार करणार, मुख्यमंत्र्यांचा दावा। सत्तेसाठी भाजपनं सर्व चोर एकत्र केले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भाजपवर जोरदार टीका। उद्धव ठाकरेंना स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा अधिकार नाही, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून शिंदेंची टीका। वानखेडे स्टेडियमच्या 50व्या वर्धापन दिनाला सुरुवात। 12 ते 19 जानेवारीच्या दरम्यान वर्धापन दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम। विनोद कांबळे आणि सुनील गावस्करांच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।